बदलापूर, कोल्हापूर तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज शनिवारी महाविकास आघाडीतर्फे चंद्रपुरातील गांधी चौक येथे तोंडाला काळी पट्टी लावून आंदोलन केले। विशेष म्हणजे चंद्रपुरात पाऊस सुरू असताना देखील हे निषेध आंदोलन करण्यात आले। बदलापूर येथील घटना अतिशय निंदनीय असून सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली। या आंदोलनात आमदार सुभाष धोटे आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। नक्कीच आपण बघितलं असेल की बदलापूरमध्ये जी घटना झाली, कलकत्त्यात जी घटना झाली, बदलापूरमध्ये देखील 2 चिमुरड्यांवरती जो अत्याचार झाला तो अतिशय निंदनीय आहे की शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला। त्याच्या विरोधातच महाविकास आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होतं, पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना आजचं हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोर्चा सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत। यात आपण कालही पाहिलं की नागबीड सारख्या ठिकाणी, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः 6 लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्कीच जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे। ही खरोखर अतिशय निंदनीय बाब आहे आणि याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। बदलापूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो, परंतु एका घटनेचा निषेध करतो। काल विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि चंद्रपूरच्या स्थानिक आमदारांनी जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये ज्या बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय झाला त्याचा निषेध केला, त्याचा आम्ही स्वागत करतो। परंतु त्या मोर्चामध्ये बदलापूरच्या घटनेचा साधा पुसटचा उल्लेख पण नाही केला। जिल्ह्यामध्ये जी नागबीडमध्ये घटना घडली त्याचा पण उल्लेख नाही केला, परंतु या सगळ्या घटनेचा त्यांनी सरकार म्हणून उल्लेख करायला पाहिजे होता, त्याने उल्लेख नाही केला म्हणून त्याचा पण आम्ही निषेध करतो।